महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाचा धडाकेबाज विजय आणि देवाभाऊंचा करिश्मा पाहायला मिळालाय। भाजपाने नगरपरिषद नगरपालिका निवडणुकांमध्ये इतिहास रचलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीनं विरोधकांना धूळ चारली। चला यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपानं अभूतपूर्व यश मिळवलं। भाजपा हा सर्व जाती समाजांचा आणि भौगोलिक विस्तार असलेला पक्ष झालाय। भाजपा महाराष्ट्रातील नंबर 1 चा पक्ष ठरलाय। महायुतीचे 75% नगराध्यक्ष जिंकले, त्यातील 129 एकट्या भाजपाचे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। भाजपा फक्त जिंकलीच नाही तर नगरसेवकांच्या संख्येतही रेकॉर्ड केलाय। 2017 मधील 1602 वरून आता 3325 नगरसेवक निवडून आलेत, म्हणजे एकूण 48% भाजपाचे। मुख्यमंत्री फडणवीसांनी जनतेचे आभार मानले। जनतेनं प्रचंड समर्थन दिलं, आम्ही विकासावर भर दिला, टीका टाळली, असं ते म्हणाले। हा टीम भाजपाचा विजय आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय नेते अमित शहा, JP नड्डा यांच्या समन्वयाचंही त्यांनी कौतुक केलंय। तर कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत प्रतिष्ठापणाला न लावणं हा करंटेपणा आहे। आम्ही हरलो तरी पळत नाही आणि जिंकलो तरी माखत नाही, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। नागपुरात यश मिळालं तर चंद्रपुरात भरपाई करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय। पक्षविना दाराचा असावा, फक्त योग्य व्यक्तीचा विचार करावा, असा वेगळा संदेशही त्यांनी दिलाय। हा विजय महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाची मजबूत पकड असल्याचं अधोरेखित करतोय। हा विजय म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप आहे। भाजपाच्या रणनीतीपुढे विरोधक हतबल होत आहेत, हे या निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट होतंय। भाजपाचा हा विजय जनतेच्या विश्वासाची पावती आहे। त्यामुळे भाजपा विकासाच्या लाटेवर स्वार होऊन भाजपा महाराष्ट्राच्या राजकारणात अजिंक्य राहील, एवढं निश्चित। तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह। धन्यवाद।